श्यामची आई रात्र 37वी अब्रूचे धिंडवडे. शेवटी आमच्यावर मारवाड्याने फिर्याद करण्याचे ठरविले. कोर्टात फिर्याद दाखल झाली. व्याज व मुद्दल मिळून 4000ची त्याने फिर्याद दिली. दावा सुरू झाला. कोर्टात सावकाराचे देणे योग्य ठरले व सारी होती नव्हती ती मिळकत जप्त करून तिचा लिलाव व्हावा असा निकाल देण्यात आला. त्या दिवशी गावात दवंडी पिटली जाणार होती. आईला 2 दिवस एक घासही गेला नाही. डोळ्याला डोळा लागला नाही. आई जगदंबे, शेवटी या डोळ्यांदेखत अब्रूचे धिंडवडे होणार ना? ह्या कानांनी ती दुष्ट दवंडी ऐकायची. माझे प्राण ने ना ग आई, नको हा जीव, अशी ती प्रार्थना करीत होती. पुरुषोत्तम शाळेत गेला होता. घरी आईला खूप ताप भरून आला व ती अंथरुणावर पडली. ती तळमळत होती व रडत होती. सकाळी 9 वाजायची वेळ होती. महार ढोलके घेऊन गावात दवंडी देत होते. तो ठिकठिकाणी उभा राहून आवाज भाऊराव यांच्या घराची दुपारी जप्ती होणार आहे वगैरे ओरडत सांगे व ढोलके वाजवी. दुसऱ्याच्या मानहानीत आनंद मानणारे काही जीव असतात. त्यांना आनंद होत होता. खानदानाची घरंदाज लोकांस वाईट वाटत होते. महार दवंडी देत चालला होता. शाळेजवळ घेऊन त्याने ढोलके वाजविले. सारी मुले ऐकू लागली. त्याने दवंडी दिली व पुढे गेला. माझ्या भावाला मुले चिडवू लागली. पोरे त्या दवंडी नकल करीत व माझ्या भावाच्या पाठीस लागत. पुरुषाच्या घरची जप्ती होणार, दुम 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 असे ती म्हणत व पुरुषोत्तम रडू लागे. त्याच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. तो मास्तरांजवळ गेला व म्हणाला, मी घरी जाऊ का? मास्तर म्हणाले, कोठे चाललास? बस खाली, अर्ध्या तासात शाळा सुटेल. मास्तरांना त्या लहान भावाच्या हृदयातील कालवा कालव समजली का नाही? 10 वाजले. शाळा सुटली. लांडग्याने कोकराची दशा करावी तशी माझ्या भावाची इतर मुलं केली. मुले त्याच्या दुमदुम दुम करीत पाठी लागली. तो रडत घरी आला व एकदम आईला बिलगला. आई, सारी मुले मला चिडवतात. का ग असे म्हणतात? तुझ्या घराची जप्ती होणार, शेणाचे दिवे लावणार. आई, सारी काग माझ्या पाठीस लागतात. आपणास येथून बाहेर काढणार का ग? आई, काय ग झाले? असे आईला विचारू लागला.
बाळ, देवाची मर्जी, मी तरी काय सांगू तुला, असे म्हणून पडल्या या पोटच्या गोळ्याला पोटाशी घेऊन आई शतधारणी त्याला स्नान घालू लागली. मायलेकरे शोकसागरात बुडून गेले होते. शेवटी आई त्याला म्हणाली, जा बाळ, हात पाय धु, आज राधाताईकडे जेवायला जा, इंदूने तुला बोलवले आहे. लहान भाऊ त्याला काय समजणार, तो शेजारी जेवायला निघून गेला. त्या दिवशी वडील जेवले नव्हते. त्यांनी स्नान केले, देवीची पूजा केली. लाज वाटत होती तरी देवळात गेले. खाली मान घालून गेले व तसेच परत आले. ज्या गावात त्यांना सरदार म्हणत, ज्या गावात ते पंच होते, ज्या गावात त्यांना मान मिळे, त्या गावात त्या दिवशी कुत्रेही विचारित नव्हते. ज्या गावात ते मिरवले, ज्या गावात त्यांच्या शब्दाला मान मिळे, तेथेच लहान मुले त्या दिवशी त्यांच्या टर उडीत होते. जेथे फुले वेचली तेथेच शेण वेचण्याचे आईवर पाळी आली. आजपर्यंत आईने कसेबसे अब्रूने दिवस काढले होते, परंतु देवाला तिची कसून परीक्षा घ्यायची होती. मनाची शिखरे व अपमानाच्या खोल दर्या आईला दोन्ही प्रकार देव दाखवू इच्छित होता. संपूर्ण सुख व संपूर्ण दुःख दोन्ही कळली पाहिजेत. अमावस्या व पौर्णिमा दोन्हीही दर्शन झाले पाहिजे. या संसाराचे संपूर्ण ज्ञान ती मोठी आई माझ्या छोट्या आईला वरून देत होती. दुपारी पोलीस कारकून, तलाठी, सावकार, साक्षीदार आमच्या घरी आले. घरात स्वयंपाकाची 4 भांडी ठेवून बाकी सारी एका खोलीत त्यांनी अडकविले. आईच्या अंगावर दागिने नव्हतेच. मणिमंगळसूत्र काय ते राहिले होते नव्हते ते त्या खोलीत टाकून त्याला सावकाराने कुलूप ठोकले, सील केले. आम्हाला राहण्या 2 खोल्या मोठ्या कृपेने देण्यात आल्या. ती मंडळी निघून गेली. आई इतका वेळ उभी होती. केळीप्रमाणे ती थरथर कापत होती. अंगात ताप व आत मनस्ताप. आतून बाहेरून ती भाजून निघत होती.
मंडळी निघून जाताच आई थाडकन खाली पडली. आई आई असे करीत पुरुषोत्तम रडू लागला. वडील आईजवळ गेले. तिला अंथरुणावर ठेवण्यात आले. थोड्या वेळाने आईला शुद्ध आली व म्हणाली, ज्याला भीत होते ते शेवटी झाले. आता जगणे व मरणे सारखेच आहे. तात्पर्य: अंथरूण बघून पाय पसरावे व विनाकारण कर्ज घेऊ नये. धन्यवाद.